निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा बोला ताई. हो ताई, अनुभव सांगायचं होतं. हो सांगा ना, कुठून बोलताय? संभाजीनगर. अच्छा अच्छा, नाव सांगू शकता? नाही, नाव नाही सांगत. बरं बरं, काय आला अनुभव? म्हणजे मी आता 3rd इयरला आहे इंजिनिअरिंगला. ओ अरे वा, इंजिनिअरिंग कशामध्ये? इलेक्ट्रिकल इंजिन. अरे वा, मस्त मस्त. हा हा. तर म्हणजे आमच्या घरात म्हणजे असं स्वामींचं वगैरे काही करायचे नाही, कारण जैन असल्यामुळे कोणी करत नव्हतं. हम्म, हम्म. हा, तर मग काय झालं, जेव्हा कोरोनाचा पिरियड होता ना, हो 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 हो. त्यावेळेस मी संभाजीनगरला जायचे, कारण एज्युकेशन साठी. बरोबर बरोबर. आणि आई वडील गावाकडे असायचे. हा 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 हा. जेव्हा गावाकडे शिफ्ट झालो तेव्हा पप्पा म्हणे की बुक होते ना, म्हणजे असंच बसलेलं असायचं होतं. मग वडील म्हणे की बुक वगैरे रीड करत जा असं वगैरे. हा हा हा. तर मग बुक्स वगैरे आणले होते, म्हणजे औरंगाबाद जेव्हा संभाजीनगरला होतो ना, बरोबर. तेव्हा बुक्स वगैरे तिथून आणले होते. हा 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 हा. आणि त्या बुक्स मध्ये गुरुचरित्र पण होतं एक. अच्छा. हा हा. आणि मी सहज असंच, म्हणजे आपण जसं बुक वगैरे वाचतो तसं बघितलं आणि वाचायला सुरुवात केली. हा हा. आणि तेव्हापासून काय वेड लागलं कळालंच नाही. अरे वा, खूप चांगली गोष्ट आहे, अशा गोष्टीचं वेड लागावं. हा, तेच. मग मी स्टार्ट वगैरे केलं गुरुचरित्र, पण तेव्हा काही असं माहित नव्हतं की कशी सेवा वगैरे करता, आणि स्वामींची मूर्ती फोटो वगैरे काही नव्हता. त्याच्यात जसं जसं लिहिलेलं होतं तसं तसं केलं. मग नंतर काय काय केलं मग तुम्ही तेव्हा? हा, तर मग पारायण वगैरे केलं. पण त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यात लिहिलेलं होतं ना, जेव्हा मम्मी मोबाईलवर वगैरे सर्च वगैरे केलं, तर मम्मी एकदा सकाळी 3 वाजता उठून पारायण वगैरे केलं होतं. आणि ते म्हणजे सवय नसल्यामुळं जाग वगैरे येत नाही ना एवढ्या लवकर. हा, तर मग मी स्वामींना सांगितलं की म्हणजे माझ्याकडून करून घ्यावं असं. बरोबर आहे. मग मी असं सांगितलं आणि झोपले. दुसऱ्या दिवशी बघितलं तर जो अलाराम वाजतो ना आपला, तो अलारामला म्हणजे माझा वॉलपेपर पण नव्हता मोबाईलला. तरी त्याच्यावर असं लिहिलं, स्वामींचा फोटो होता आणि त्याच्यावर लिहिलं होतं म्हणजे जिथे सर्व असमर्थ तिथं स्वामी समर्थ. खरंय. आणि नंतर मी इतकं आश्चर्य वाटलं, म्हणलं अरे यार, आपण तो म्हणजे वॉलपेपर पण नाही लावला किंवा काहीच नाही. तरी पण तो एक फर्स्ट अनुभव होता. त्याच्यानंतर वेळ लागत गेलं ना, मग म्हटलं आता मूर्ती वगैरे पण पाहिजे म्हणजे घरात वगैरे, नाही का. हा, तर मग जेव्हा मी कोरोनानंतर कॉलेज स्टार्ट वगैरे झालं, त्याच्यानंतर एक फ्रेंड होती माझी, तर ती म्हणे ती प्रोजेक्टचं काम वगैरे होतं, तर ती म्हणे चल म्हणे माझ्यासोबत. मी तिच्यासोबत गेले. तर तिने तिथं मला एका स्टोअर मध्ये नेलं होतं आणि तिथं मला स्वामींची मूर्ती दिसली. ओ अरे वा, म्हणजे स्वामी कसं करून घेता हे. हो, हे खरंय. कुठल्याही रूपाने येतील आणि कुठल्याही पद्धतीने करून घेतील. हा, तेच. मग मला ती मूर्ती वगैरे मी घेतली. तिथे एक केंद्र पण होतं. तर ती म्हणे हे स्वामींचं केंद्र आहे. म्हणजे तिला कसं काय कळलं, मी तिला सांगितलं पण नव्हतं की ती स्वामींचं वगैरे करते असं काही. ती नॉर्मली बोलून गेली की मी हे स्वामींचं केंद्र आहे म्हणे असं. अरे वा वा वा. तर मी तेव्हा काही लक्ष वगैरे दिलं नाही आणि मूर्ती वगैरे घेऊन आले घरी असं. मग तेव्हापासून मोबाईलवर बघून सेवा वगैरे चालू केली की म्हणजे स्वामी चरित्र 3 अध्याय किंवा गुरुचरित्र 14वा अध्याय वगैरे असं. तेव्हापासून सुरू केलंय तुम्ही? हा. आणि मग त्याच्यानंतर माझं आता डिप्लोमा झाला होता आणि डिग्रीला ऍडमिशन घ्यायचं होतं ना मला. अच्छा. तर ज्या एरियात तिने मला सांगितलं होतं इथं केंद्र आहे, तर त्याच एरियात तिथून थोड्याच डिस्टन्सवर मला कॉलेज भेटलं. अरे वा, हे फार महत्वाचं आहे.
हे खरंच म्हणजे मला महत्वाची तेव्हा गोष्ट क्लिक आहे. झालं की स्वामींनी तेव्हा सांगितलं की हे केंद्र आहे इथं. अरे वा. मग मी आता ह्या कॉलेजला आहे ना, ज्या कॉलेजला, हा, तर हा. दर गुरुवारी वगैरे जाते मी. ते केंद्र मला तेव्हाच कळालं होतं ना. हा हा. त्याच्यामुळे. मग आता हे तुमचं लास्ट इयर आहे. हा, 3rd इयरला आहे मी आता. हा, लास्ट अच्छा. इयर. हा हा. बरोबर. हा, आणि जेव्हा एकदा काय झालं होतं हम्म. की एक्झाम चालू होती माझी आणि पेपर खूप म्हणजे थोडा मला टफ वगैरे वाटत होता. हा हा हा. अभ्यास वगैरे केला होता, हा. पण तेच एक स्वामींचं असतंच नाव वगैरे. टेन्शन. हो हो. हा, ते मग मी गेले एक्झामला वगैरे हा. आणि थोडंसं असं ब्लँक झाल्यासारखं होतंच ना. हा हा. तर मग स्वामींचं नामस्मरण वगैरे चालू केलं. हम्म. तर ते एक्झामिनर असता ना, हम्म. तर त्यांच्या तोंडातून काय निघालं, काय म्हणजे कसं काय काय झालं काय माहिती, पण ते म्हणे हम गया नहीं जिंदा है. ओ. अरे वा. इतकं भारी वाटलं ना तेव्हा की नाही, स्वामी आहेत. आहेत आपण आहेत. आपलं बेस्ट द्यायचं, बाकी बघून अगदी हे बरोबर बोललात. आपण आपलं बेस्ट द्यायचं. खरंय. हा, ते खूप छान ताई. आणि हा, आणि एकदा मी गेले होते ना हम्म. आणि रस्त्याने वगैरे, तर एक म्हणजे एकदम असं भगवे कपडे वगैरे घातलेला हा. असा एक म्हणजे असा म्हातारा टाईपच तसा व्यक्ती होता. अच्छा. हा हा. आणि आता आपण म्हणत नाही का जप वगैरे चालू असतं आपलं नॉर्मल असं, बरोबर. हा हा. तर मी असं नॉर्मल म्हटले की तुम्ही स्वामी जर असाल तर माझ्याकडे बघाल बा असं. तर त्यांनी खरंच माझ्याकडे पाहिलं. अरे वा. इतकं भारी किती वाटलं. छान, पण ती किती बुद्धी छान. वगैरे नाही, हा, बुद्धी वगैरे सुचली नाही की पाय वगैरे पडावं असं. नाही त्यावेळेला आपल्याला खरंच काही सुचत नाही. काहीच नाही सुचलं. हा, आणि हा. नंतर क्लिक झालं की नाही असं होतं. हा खरंय. खूप छान. मी शेअर करते हा ताई. हो हो, चालेल. हं, श्री कधी स्वामी. येईल ताई अनुभव? हा, जून मध्ये येईल ताई. तरी मी बघते, म्हणजे आता जास्त जास्त टाकते ना, तर मे एंडिंगला पण येऊ शकतं आलं तर. हो हो, चालेल. श्री स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.